केंद्र शासनाचं करायचं काय? खाली डोक्यावरती पाय. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालाच पाहिजे. त्यांचा राजीनामा पाय. केंद्र सरकारचं करायचं काय? खाली डोक्यावरती पाय. अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी. अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी. खाली डोक्यावरती पाय. नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी. अरे या प्रशासनाचं करायचं काय? खाली डोक्यावरती पाय. अरे या देणार नाही. घेतल्याशिवाय राहणार नाही. हे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालाच पाहिजे. अरे या दिल्ली के जंतर मंतर पर छात्रों पर हुए कथित लाठीचार्ज के विरोध में धुले जिले के शिरपुर में छात्रों ने जोरदार प्रदर्शन किया। करवन नाका क्षेत्र में आयोजित इस आंदोलन में बड़ी संख्या में छात्र शामिल हुए और केंद्र सरकार के खिलाफ नारेबाजी की। प्रदर्शनकारियों ने केंद्रीय शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान से नैतिक जिम्मेदारी लेते हुए इस्तीफा देने की मांग की। साथ ही पूरे मामले की सीबीआई से निष्पक्ष जांच कराने की भी मांग उठाई गई। छात्रों का कहना था कि लोकतांत्रिक तरीके से अपनी बात रखने वालों की आवाज दबाना उचित नहीं है। आंदोलन के दौरान हस्ताक्षर अभियान भी चलाया गया, जिसमें कई लोगों ने भाग लिया। किसी भी अप्रिय घटना को रोकने के लिए प्रदर्शन स्थल पर पुलिस का कड़ा बंदोबस्त तैनात किया गया था और पूरे कार्यक्रम के दौरान स्थिति शांतिपूर्ण बनी रही। शिरपूर फर्स्ट आणि अनुभव युवा मंचाच्या माध्यमातून धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर तालुक्यामध्ये आज केंद्र सरकारच्या धोरणावर आम्ही सही मोहीम राबवली। याच्यामध्ये मागील काही दिवसांमध्ये युवकांवर देश पातळीवर मोठा अन्याय होतोय। नीट सारखा टीएटी सारखा पेपर या देशामध्ये फुटतोय आणि या सगळ्यांची जबाबदारी असणाऱ्या केंद्र सरकारचं अगदी युवकांकडे दुर्लक्ष आहे। आणि या सगळ्या प्रकरणावर कॉंग्रेस जनता पार्टीने आहे की या देशाचे शिक्षण मंत्र्यांनी ताबडतोब राजीनामा देऊन आणि हे शैक्षणिक जे धोरण आहे त्याच्यामध्ये बदल घडवून आणून आमच्या युवकांना न्याय देण्याची जबाबदारी या केंद्र सरकारने घ्यावी। त्याचबरोबर आमच्या सगळ्यांची मागणी एकच आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये आता चौकशी झाली पाहिजे आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालाच पाहिजे। म्हणून आज आम्ही सही मोहीम इथे राबवली आहे।